तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात येणाऱ्या हातरुण येथील इकरा ज्युनियर कॉलेजमध्ये रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाच्या वतीने मोफत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। श्रीकांत पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिराचा गरजू व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला। विविध आजारांवरील तपासणी, उपचार व वैद्यकीय सल्ला मोफत देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले। शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील, तालुका अध्यक्ष शुभम तिडके, अहिफाज देशमुख, मौलाना साहेब, गणेश वानखडे, अक्षय पवार, भूषण पारसकर, गौरव बेंडे, प्रसन्न पाटील, रोहन पाटील, ऋषिकेश चौहान, काझी रफत खान, जावेद खान, वसीम मिस्त्री, नजाकत खान, अशरफ खान, वसीम सर, यासिर खान, तेजराव वानखडे, अमरीश भाऊ यांच्यासह इकरा शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। तर या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेले हे आरोग्य शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले। MCN न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन, हातरुण येथे डॉक्टर केसाम यांच्या नेतृत्वात भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आणि भरपूर रुग्णांची तपासणी झाली, त्यांना मोफत औषध वाटप करण्यात आलेलं आहे। त्याबरोबरच इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज संवाद मेळावा घेण्यात आलेला आहे। त्या पक्षालाही भरपूर कार्यकर्ते उपस्थित होते आणि यानंतरही हातरुण सर्कलमध्ये असेच लोहारा, उरळ सारख्या मोठ्या वस्तीच्या गावामध्ये आम्ही आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिराचं आयोजन करणार आहोत आणि 6 वर्षापासून आम्ही हातरुण सर्कलमध्ये भरपूर विकासाचे कामं केलेले आहे। हातरुण येथे काँक्रीट रस्ते, पेवर ब्लॉक रस्ते, शाळा दुरुस्ती तसे अनेक अल्पसंख्याक निधी वगैरे आम्ही इथं टाकून विकासाचे कामं आम्ही केलेले आहेत, तसेच प्रस्तावित केलेले आहेत आणि यानंतरही लोहारा हातरुण सर्कलमध्ये जेवढे गावं येत असतील आम्ही तिथं विकासाचे कामं तर करूच, त्यासोबतच रुग्णसेवा, रक्तदान असो किंवा सर्वसामान्य जनतेचे कुठलेही प्रशासकीय कामं असो त्या कामासाठी आम्ही सदैव तत्पर राहू आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध राहील।